नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना आता थेट 3,000 रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट हे सरकारतर्फे दिलं जाणार आहे. तर हे 3,000 रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट नेमकं कोणत्या तारखेला आणि कोणत्या लाडक्या बहिणींना दिलं जाणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की हे 3,000 रुपयाचं रक्षाबंधन गिफ्ट नेमकं लाडक्या बहिणींना कधी मिळणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत आधारवड ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयांची मदत ही प्रति महिन्याला दिली जाते. तर हे सर्वांना माहितच आहे की लाडक्या बहिणींना 1,500 रुपये प्रतिमाह मदत हे आपलं महाराष्ट्र सरकार सध्या देत आहे. तर अशातच लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनचा सण जवळ आल्यानं लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचं एकत्रित गिफ्ट हे मिळणार आहे. तर हे गिफ्ट नेमकं कधी मिळणार हे आता आपण बघूयात. तर बघा, आता ऑगस्ट महिना सुरू झाल्याने जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांची मिळून 3,000 रुपयांची रक्कम खात्यात एकत्र जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ही 3,000 रुपयांची रक्कम नेमकं तुमच्या खात्यात कधी जमा होईल हे आता आपण पुढे पाहूयात. तर बघा, सरकारनं रक्षाबंधनाचे औचित्य साधून यापूर्वी 2 महिन्यांचा लाभ हा एकत्रितपणे दिला होता. म्हणजेच त्यावेळी लाखो महिलांच्या बँक खात्यात 1,500 ऐवजी 3,000 रुपये हे जमा झाले होते. तर बघा लाडक्या बहिणींनो, गेल्या वर्षी आपल्या सरकारनं रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 3,000 रुपये हे एकत्रित दिले होते. यंदाही ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन सण येत आहे. तर या दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्र द्यावी अशी मागणी केली जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे हे एकत्र यावा असं लाडक्या बहिणींकडून मागणी होत आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा निधी हा एकत्रित देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा तातडीचा निर्णय हा घेण्यात आलेला नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारनं अद्यापपर्यंत निर्णय घेतलेला नाही, परंतु जुलै महिन्याचा रखडलेला हप्ता हा 15 ऑगस्ट पूर्वी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग केल्याची जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पैसे नक्की कधी जमा होणार आणि एकाच वेळी 3,000 रुपये मिळणार का याची लवकरच स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हे 3,000 रुपये आपल्याला जरी गेल्या वर्षी एकत्रित मिळाले असले तरी यंदा मिळतीलच असं स्पष्टपणे सरकारनं सांगितलेलं नाही. परंतु गेल्या वर्षीच्या एक अंदाजानुसार हे 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात. जर हे 3,000 रुपये एकत्रित नाही आले तर जुलै महिन्याचा जो आपला रखडलेला हप्ता आहे, म्हणजे जुलै महिन्याचा जो आपला 1,500 रुपये आहेत, हे 1,500 रुपये तुम्हाला 15 ऑगस्ट पूर्वी तुमच्या खात्यावरती जमा केले जाण्याची शक्यता ही आता वर्तवण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या 3,000 रुपयांच्या गिफ्टचं अपडेट या व्हिडिओमध्ये दिले आहे. जर ह्या गिफ्ट विषयी काही अधिकृत माहिती सरकारनं जाहीर केली तर लगेच आपल्या चॅनलवरती त्याबाबत मी व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो. त्यासाठी तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. धन्यवाद.